परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांना पण पक्ष टिकवणं आणि पक्ष वाढवणं सगळ्या घेऊन चालणं हा गुणधर्म पाहिजे. हा गुणधर्म नाही. हा गुणधर्म जर असेल तर त्या ठिकाणी संजय शिरसाट आणि मी आम्ही दोघे पहिल्या दिवशी बसतो मध्ये ते सोडून गेले होते तर पण युवक लावले त्यांना घेतलं आम्ही बाळासाहेब आणि ते मोठे झाले. पण त्यांनी मला त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे संजय शिरसाट जास्त कशाला बोलतात. ज्या मातोश्रीने तुम्हाला एक मोठं केलं त्यांच्याबद्दल बोलू नये असं गप राहायचं. ठीक आहे काहीतरी वेगळं बोलायचं पण तू तसं त्यांच्याबद्दल नाही म्हणत. कारण त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर मोठं केलं हे संजय शिरसाटांनी जाणीव. त्यांनी मला कधी रस्त्यात कुठे भेटले कुठे प्रयत्न भेटले मी त्यांना समजून सांगेन तुम्ही एकच काम करा. तुम्ही आता आपण एक काम करू ना आपण जे टेन्शन कोणामुळे मोठे झालो आपण त्यांना कधी दिसायचं नाही हे मी त्यांना सांगेन. धनलाभ झाल्याचे म्हणतायत कुणाला किती नको लागेल आता ते धनलाभला तर ते आता धनलाभ तर तुम्हाला दिसतोच ना. दिसतो समजून घ्या किती दिवस काम करायचे तुम्ही सांगा. नाही आहे आता ते त्यांच्या नशिबात आकडा सांगा ना काय किती आहे. त्यांचा कसा माहितीये का आता त्यांच्या नशिबात ज्यांच्या नशिबात असेल ते मिळतंय. आमच्या नशिबात नाही आहे. आमच्या नशिबात जे काही आलं ते आम्ही पक्षासाठी खर्च केलेलं आहे जनतेसाठी खर्च केलेलं आहे धार्मिकतेसाठी खर्च केलेला आहे पण बाकीचं आमच्याकडे तसं काही नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आपण कोणाची अपेक्षा ज्यांच्या नशिबात असेल त्यांना मिळत आहे. परमेश्वर देतो त्यांना आम्हाला परमेश्वर देत नसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्तब्ध राहतो शांत राहतो. मग ते असं म्हणाले की राजू शिंदे तुमच्यावर जो आरोप केला की काम केलेलं मग संजय शिरसाट म्हणले की अशी जी माणसं आहेत पक्षात येतात तिकीट घेतात निवडणूक लढवतात मग परत निघून जातात हे खैरेंना कळलं असावं आधीच. आता कळलं ना मला कळलं. मी त्याच वेळेस म्हणत होतो की राजू शिंदे हा टिकणार नाहीये. राजू शिंदे हा ज्यावेळेस त्याचा प्रचार मी केला तो जरी म्हणत असेल राजू शिंदे की याच बजाजनगरमध्ये मी किती वेळेस प्रचार केला भाषण केले खूप भाषण केले माझे रेकॉर्ड आहे ना इकडे पण भाषण केले सगळीकडे त्या ठिकाणी उन्हा तानात त्याच्या फॉर्म भरायला गेलो उन्हा तानात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बैठका घेतल्या आणि 2,500 लोकांना मी फोन केला त्यासाठी. त्याचे ते 2-3 माणसं सचिन कडवा वगैरे ते माझ्या सोबत बसले होते. सचिन कडवा त्यांचा राईट हँड आहे ते सगळे बसले होते त्यांच्या समोर फोन लावा ते मला म्हणायचे आता यांना लावा आता यांना लावा आता यांना लावा मला लावलं. पण ते खोटं आहे का. चुकीच्या असा खोट्या माणूस जो असतो त्याला पुढे ते यशस्वी होत नाही. त्यांनी खूप ब्लॅकमेलिंग केली आमच्या संघटनेवर आणि महानगरपालिकेच्या पाण्याची योजना जी होऊ दिली नाही त्यांनी मला मदत केली असं आभार मानतो. मी कशाला मदत करू. मी माझ्या पक्षाच्या उमेदवार जो दिसला मला आवडत नसला तरी मला तो उमेदवार आवडत नसला तरी पक्षाचा आदेश म्हणून मी काम करतो. मी त्याचं काम केलं. पण हे असे लोक असेच आहे. जरा त्या ठिकाणी एकदा विकास जैनला तिकीट दिलं साहेबांनी आणि मी प्रदीप जैस्वालसाठी मागे लागलो होतो की प्रदीप जैस्वालला तुम्ही तिकीट द्या तर ते नाही झालं. पण शेवटी माझ्याकडे सकाळी आला तो म्हणजे ठीक आहे बाबा तुझं काम करत आणि त्याचं काम केलं तरी त्यांनी असंच साहेबांना सांगितलं की खैरे काम नाही केलं. माझ्या मिसेसनी त्याच्या एका भाजपचा कार्यकर्ता होता त्या कोणच मागणी तो असं काय करतो. आणि मग असं जर असेल तर लोक काय करतात माझा यांचा अजून काय रेकॉर्ड करायचं का आपण काय काम केलं तर मग अशा लोकांना त्या ठिकाणी काय त्याची पूजा करायची का. आणि म्हणून मला हे असे लोक आवडत नाही. आणि म्हणून त्यांना जे काही वर आणतात ज्यांना जे आपले नाही आहे त्यांना आणून त्या ठिकाणी जे आपले होते त्यांना बाजूला केलं. तो म्हणे तुमच्या मुलासाठी माझ्या मुलासाठी मी कधी मागितलं नाही. मी त्या गायकवाडसाठी मागितलं होतं बाळासाहेब गायकवाडसाठी मागितलं होतं. विनायक राऊत सुद्धा बोलले होते बाळासाहेब गायकवाडला तिकीट दिलं पाहिजे असं म्हणलं होतं. पण यांनी आणून तिकडून आणलं आणि काय घोळ केला काय ॲडजस्टमेंट केली आणि ते केलं ते त्यांनी. आणि म्हणून हे तिघही पडले. त्याच्या पहिले यांनी जे आणले त्या जिल्ह्यात एकही आमदार नाही आला. हे त्याचा पायगुण आहे.
त्याच्यानंतर खासदार पण नाही आला. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? अहो, पक्षाचं काम त्या ठिकाणी करून आपण लोकांच्या हातापाया पडून आपले उमेदवार निवडून आणले पाहिजे, ही भूमिका मांडली पाहिजे. पण लोक आजकाल त्याचे राहिले नाही. हे तर म्हणतात की चंद्रकांत खैरे साहेबांचा आजार करतो, त्यांना तो भेटून त्यांचं पक्ष घेतो. कधी भेटला तो? त्यांनी आम्हाला असं काय सांगितलं की मी माझ्या मुलाची लग्न माझ्या घरीपासून लग्न असं तर मी नाही करू शकत. मग ते म्हणजे काय हे का? त्याच्यानंतर अजिबात नाही. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस आम्हा ठिकाणा बसवलं होतं, आमची सगळ्या संभाजीनगरची टीम आली होती, त्यावेळेस एका पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच त्रिंबक भाऊ तुपेंनी सांगितलं या दोघांना एकत्र करा. मग त्रिंबक भाऊ साहेबांनी स्पष्ट सांगितलं खैरे साहेबांचं माझ्यावर सोडा आणि यांचं त्यांच्या आईवर सोडा, इतकं सांगितलं. हे पण आम्ही कोण नाही. आणि मग बोललो फक्त नाही आम्ही आता एकत्र राहू. त्याच्यानंतर तो कधीच माझ्याशी बोलला. अंबादास दानवे हे माझे का मला म्हणजे माझा अपमान करतात माहीत नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय एकदम आहे. अहो, चंद्रकांत खैरेंनी मोठं केलं त्यांना. चंद्रकांत खैरेंनी साहेबांकडे घेऊन गेले. चंद्रकांत खैरेंनी मोठं केलं. आता मोठं केल्यानंतर परत त्या ठिकाणी जर असं बोलत असेल तर परमेश्वर त्यांना ढकलावं. तुम्ही हे सर्व सांगितलं, याची तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे. असं आहे यामध्ये की इकडे सगळे तुमच्याकडे अंबादास दानवे असं तुम्हाला उपेक्षित ठेवताय, दुर्लक्षित करताय, तुम्हाला त्रास देत आहेत. मग संजय शिरसाटांनी तुम्हाला ऑफर दिली आहे की चंद्रकांत खैरेंसाठी माझ्या पक्षाची दार उघडेल. मी इतका मूर्ख नाही. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. कडवट. इतका मी साहेबांच्या बरोबर होतो, साहेबांनी मला इतकं शिकवलं, मला मोठं केलं. मी त्यांना का सोडणार? मी माननीय उद्धवजींना का सोडणार? माननीय उद्धवजी हे माझे नेते आहेत आणि मग त्यांना मी का सोडणार? मी हे कधी पाप करत नाही. भले मला काही मिळो ना मिळो, मी कट्टर शिवसैनिक मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक राहील आणि मरेपर्यंत राहणार.